तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आज चाललेलो दानोळी कोथळी, सांगलीतून एक 5-6 किलोमीटर अंतरावर आहे बघा गाव हे. सकाळी जरा गडबडीतच निघालो, त्यामुळे डायरेक्ट गाडीतूनच ब्लॉग चालू केला बघा. मग जरा वेळ प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो बघा अंकली पुला. चांगलाच पाऊस जरा झाल्यामुळे नाही कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढलेली बघा. तोपर्यंत ड्रायव्हर दादाला कळलेलं की मी ब्लॉग बनवतो. ड्रायव्हर दादा म्हटलं जरा उतरून ब्लॉग बिग बनवा की म्हटलं. मग त्यांनी माझ्यासाठी गाडी थांबवली बघा पुलावर. त्यांचा धन्यवादच मानतो मी. कसं आहे, एकमेकाला सहकार्य केलंच पाहिजे हो. पाय वाढणारे तर आयुष्यभर लागले तेच. असं 1 तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही जिथं यायचं होतं त्या गावात आलो बघा. आधी डायरेक्ट पाहुण्याच्या घरला गेलो. तिथं चहा पाण्याचा कार्यक्रम होता. मग त्यांनी काही स्वागतासाठी नियोजन तर गच्चच केलं बघा. तो सगळा कार्यक्रम आवरून आतमध्ये एंट्री केली, तोपर्यंत कांदे पोह्याचा कार्यक्रम चालू झाला. मग जिथं कार्यक्रम होता तिथं पोहोचलो बघा. गेल्यावर पण मग डेकोरेशन त्यांनी एक नंबरच केलं बघा. इथं मंदिरात चारी बाजूनी बघितल्यावर बघा ढाली लावलेले बघा. तिथून मग जरा मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आलो. इथं चालू होता फोटोशूटचा कार्यक्रम. हा फोटोशूटचा कार्यक्रम आवरल्यावर लगेच आतमध्ये गेलो. मग मेन कार्यक्रम चालू झाला. मग शेवटी भाऊ एकाचा 2 झाला. तिथून लगेच मी कार्यक्रमाच्या मेन सोर्स कडे वळलो बघा, म्हणजे जेवणाकडे हो. मग जेवण बिवण मस्तपैकी केलं आणि आजाजवळ येऊन बसलो. आजाला म्हटलं मोबाईल मध्ये बघा. आजा काय बघायला तयारच नाही ती. मग जाऊ दे म्हटलं. तिथनं लगेच घरला न्यायला निघालो बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. धन्यवाद.